देशामध्ये प्रथमच पॅसिव्ह युथेनेशियाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी। 13 वर्षांपासून कोमामध्ये असलेल्या रुग्णाच्या जीवनरक्षक प्रणाली काढायला दिली परवानगी। गॅस टंचाईच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष आक्रमक। मुंबईत मंत्रालयाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी। दिल्लीत संसद भवन परिसरामध्ये आंदोलन। सोलापूरमध्ये काँग्रेसचा मोर्चा। एचपीसीएलचा गॅस सिलेंडरनं भरलेला ट्रक चोरीला गेला। विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप। 18 लाख रुपयांचे गॅस सिलेंडर चोरीला गेल्याचा दावा। मुंबईत कॅन्टीनमध्ये जेवण मिळत नसल्याचाही दावा। कॅन्टीनमध्ये मायक्रोवेव्ह आणि इंडक्शनचा वापर करा। आयआरसीटीसीकडून कॅन्टीन चालकांना तातडीने निर्देश। व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर टंचाईमुळे निर्देश। युद्धाचा हवाई वाहतुकीवरती मोठा परिणाम। एअर इंडियाचं तिकीट कमालीचं महागलं। दिल्ली लंडन तिकीट 1 लाखांच्या पार। एअर इंडियानं वाढवला इंधन अधिभार। संसदेत अजितदादांच्या अपघातावरती अरविंद सावंत यांना बोलू दिलं नाही। कितीही अडथळे आणले तरी दोषींना कोणीही वाचवू शकत नाही। रोहित पवार यांचं ट्विट करत आरोप। अजित पवारांचं नाव प्रतिमा वापरण्यासाठी कुटुंबाची परवानगी अनिवार्य। महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी जारी केले आदेश। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विनंतीपत्रानंतर धर्मादाय आयुक्तांचे आदेश जारी। पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या शोधासाठी एसआयटी स्थापन। एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांनी स्थापन केली एसआयटी। पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले एसआयटीच्या प्रमुखपदी। राहुल गांधींना नाशिक न्यायालयाचा मोठा दिलासा। याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतल्यामुळे खटला निकाली। भारत जोडो यात्रेच्या दरम्यान अवमान केल्याचा होता आरोप।